प्रियंका, MVTVच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। दारावे गाव येथील बाळाराम पाटील विद्यालयाचा 25वा रौप्य महोत्सव सोहळा साजरी केला। गावदेवी मर्याई ट्रस्ट यांच्यातर्फे हळदी कुंकवाचे आयोजन। आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सोबत केली दिवाळे गावाची पाहणी। मंगळवारी सकाळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिवाळे गाव येथील जेटीवर पालिका आयुक्तांसोबत दौरा केला, ज्यामध्ये अनेक मच्छीमारांची भेट त्यांनी घेतली। मंगळवारी सकाळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिवाळे गाव येथील जेटीवर आपल्या कार्यकर्त्यांसोबत दौरा केला, ज्यामध्ये अनेक मच्छीमारांची भेट घेण्यात आली। यामध्ये राजेश पाटील आणि अनेक मच्छीमार उपस्थित होते। शहरातील गाव सुंदर नाही तोपर्यंत शहर स्मार्ट होणार नाही असे सांगून 10 कोटी फंड आपल्याकडे एकत्र करून या गावांचा विकास करणार आणि या गावातील सिवरेज लाईनच्या समस्या, मैदानाच्या समस्या, फिश मार्केट, गाळ काढण्या अशा अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या आयुक्तांसोबत अनेक गावांची पाहणी केली। असे एकूण 29 गावांना सुंदर आणि स्वच्छ करणार असल्याचे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले। आता मी ज्यावेळी MLC होती 2004 मध्ये, त्यापासून या गावाला जवळजवळ 3 ते 4 जेटींचं मोठं आम्ही निर्माण केलं। पण जेटी बनवत असताना या गावात आलेला चिखल, या चिखलामुळे मासेमारी करताना होणारा त्रास, आणि आपण आता पाहिलं रस्ते नाही, फिशिंग मार्केट नाही यांना, किंवा रॅम्प नाही चांगले। जवळजवळ आतापर्यंत मी या गावासाठी जवळजवळ 25 ते 30 कोटीपर्यंत मी खर्च केलेला आहे फिशिंगमधून, आणि आता सुद्धा 10 कोटी रुपये आम्ही फिशिंगमधून आणलेले आहेत की या गावासाठी स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट गावं निवडताना पहिला दिवाळा गाव निवडलेलं आहे। या ग्रामस्थांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे प्रत्येक कामामध्ये, कारण काय होतं, काम करत असताना ग्रामस्थांचा सहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, आणि तो महत्त्वाचा सहभाग या गावकऱ्यांना सुद्धा वाटतं की आमचं गाव सुंदर झालं पाहिजे, आम्हाला चांगले रस्ते मिळाले पाहिजे, कार पार्किंग मिळाली पाहिजे, फिश मार्केट मिळालं पाहिजे, अशा अनेकांच्या म्हणजे समाज मंदिर असते या गावाला, मोठं समाज मंदिर मिळालं पाहिजे, अशा अनेक समस्या गावांच्या आहेत। त्या सोडवण्याचं काम गेली 7-8 वर्ष मी इथे करत आहे। पण आता आम्ही फिशिंगमधून 10 कोटी आणून आयुक्त साहेबांना भेटून आमच्याला एक दौरा करा, इथली परिस्थिती पहा, आणि इथला मोठा 4 पदरी रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। ही जी झाडं लावलेली, ती झाडांचा भाग सोडला तर बाकीचं ते अनधिकृत बांधकाम आहे ते हटवून त्या लोकांना तिथे मागच्या बाजूला जर आपण गाळे आणि फिश मार्केट बनवून दिलं तर यांची चांगली व्यवस्था या गावाची होऊ शकते। आपण जर पाहिलं तर दर पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू या गावामधल्या लोकांचा होतो, तो घाणीमुळे होतो। आरोग्याच्या ज्या काही इथे समुद्रकिनारी येणाऱ्या ज्या घाण आहेत, येणारा कचरा आहे, यामुळे सगळं इथे जास्त मृत्यू होतो। अनेक आमच्या मच्छीमार भगिनी इथं आणि बांधव आमचे या डेंग्यूमुळे किंवा मलेरियामुळे या साथीमुळे जातात, आणि ही साथ इथे होऊ नये, आमच्या लोकांना चांगलं आरोग्य मिळावं या सगळ्या दृष्टिकोनातून आज आम्ही आयुक्तांचा दौरा इथे लावलेला आहे। ॲक्शन प्लॅन आम्ही आता इथे तयार करतो, आणि ग्रामस्थांचा पूर्ण सपोर्ट आहे, त्या नगरसेविकेचा सपोर्ट आहे, सगळ्यांच्या सपोर्टमधून आम्ही हे चांगलं सुंदर गाव हे नव्या मुंबईत पहिलं बनवू, आणि या गावाप्रमाणेच 29 गावं आहेत या पट्टीमध्ये, ती चांगली करण्याचा आम्ही प्रयत्न। या शहरामधली गावं स्मार्ट करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे, आणि या मोहिमेअंतर्गत दिवाळे गावाची सर्वप्रथम आपण निवड केलेली आहे, आणि आज या दृष्टीने या दिवाळे गावामध्ये आज भेट झाली। या गावामधील समस्या ज्या बघितल्या, गावामध्ये अतिक्रमणाच्या समस्या आहेत, किंवा जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्यासाठी विविध सोयीसुविधा आहेत, या सोयीसुविधाचा अभाव, या सर्व समस्या बघितल्या
वास्तविक पाहता या गावामध्ये भरपूर माननीय आमदार महोदयांनी भरपूर प्रयत्न करून इथे मोठ्या प्रमाणात विकास कामे केले, पण खऱ्या अर्थाने संपूर्ण गाव स्मार्ट करण्यासाठी याचा संपूर्ण ॲक्शन प्लॅन, याचा पूर्ण विकास आराखडा आपल्याला तयार करायचा आहे. आजची जी पाहणी झाली, या पाहणीवरून विकास आराखडा तयार करण्यात येईल आणि हा विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध योजनेमध्ये जो फंड उपलब्ध आहे, सन्माननीय आमदार महोदयांच्या पण आमदार फंडमधून जो फंड उपलब्ध आहे, फिशरीज डिपार्टमेंटकडचा फंड आहे, या सर्व फंड एकत्र करून या गावाचा संपूर्ण कायापालट केला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे सोबत राज चौहान. दारावे गाव येथील बाळाराम पाटील विद्यालयाचा 25वा रौप्य महोत्सव सोहळा सोमवारी पार पडला, ज्यामध्ये आमदार मंदाताई म्हात्रे, नगरसेवक सुनील पाटील, माजी सभापती सरस्वती पाटील, गुरुवर्य बाळाराम पाटील, भाजपा गटनेते रामचंद्र घरत, मारुती भोईर, कोरे गुरुजी, कळवा बेलापूर शेतकरी समाजाचे मोरेश्वर पाटील या समावेत अनेक मान्यवर उपस्थित होते. सुस्वागतम 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 सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी अवकाशामध्ये उपग्रह या ठिकाणी सोडलेला आहे आणि या गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालयाचा हा रॉकेट दारावे गाव येथील बाळाराम पाटील विद्यालयाचा 25वा रौप्य महोत्सव सोहळा सोमवारी पार पडला, ज्यामध्ये आमदार मंदाताई म्हात्रे, नगरसेवक सुनील पाटील, माजी सभापती सरस्वती पाटील, गुरुवर्य बाळाराम पाटील, भाजपा गटनेते रामचंद्र घरत, मारुती भोईर, कोरे गुरुजी, कळवा बेलापूर शेतकरी समाजाचे मोरेश्वर पाटील यांच्या समावेत अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आणि आकाशात रॉकेट उडवून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी गुरुवर्य बाळाराम पाटील यांचा 97वा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. मी शेवटच्या श्वासापर्यंत शाळेसाठी काम करत राहणार असे मत गुरुवर्य बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले. ह्या ओसाण माळ रानावर गुलाबाच्या काया फुलविण्याचं भाग्य मला जे लाभलं, त्यामुळे माझ्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण झाला. आपण पेरलं ते चांगलं उगवलेलं आहे. यामुळे माझं जे जीवन आहे ते मला खरोखरच फुलल्यासारखं वाटत आहे. अजून काहीतरी मला करता यावं यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. मला आयुराग्य दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रार्थना करून